जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये गव्हर्नमेंट वुमेन्स डिग्री कॉलेजच्या वतीनं पहलगाममधील हल्ल्याचा निषेध करण्यात आला। पहलगाम हल्ल्याविरोधात निदर्शनं करत शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावरती विद्यार्थिनी उतरल्या आणि या निषेध मोर्चात गव्हर्नमेंट वुमेन्स डिग्री कॉलेजच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या। जेजुरीमध्ये सुद्धा पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। मार्तंड देवस्थान न्यासाच्या विश्वस्त मंडळानं मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात शिवसेना उभाटा आक्रमक झाली। पाकिस्तानचा झेंडा जाळत हल्ल्याचा निषेध करण्यात आला। लातूरमध्ये मुस्लिम समाज बांधवांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला। पाकिस्तानला अद्दल घडवण्याची मागणी आंदोलकांनी केली। नंदुरबारमध्ये हिंदू संघटनांच्या वतीनं पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी दहशतवाद्यांच्या पुतळ्याचं दहन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। दरम्यान मृत पर्यटकांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली। साताऱ्याच्या कराडमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळी काढलेल्या मूक मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला, हल्ल्याचा निषेध केला। बीडच्या लिंबागणेश गावात गावकऱ्यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध नोंदवला। पाकिस्तान मुर्दाबादचे नारे देत हल्लेखोरांना फाशी देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली। मुंबईतील हजारो रिक्षा टॅक्सींनी अद्याप मीटर रिकॅलिब्रेशन केलेलं नाही। राज्य परिवहन विभागाने दिलेली 90 दिवसांची मुदत मिळून सुद्धा जेमतेम 60% रिक्षा टॅक्सींचं मीटर रिकॅलिब्रेशन पूर्ण झालेलं आहे। अजूनही अनेक रिक्षा टॅक्सी चालक मनमानी भाडं आकारतायत। कल्याणमधील लष्कराची जमीन बळकावून त्यावरती बेकायदा इमले बांधणाऱ्या विकासकाला आणि त्याला परवानगी देणाऱ्या पालिका प्रशासनाला मुंबई उच्च न्यायालयानं खडेबोल सुनावले। लष्कराच्या जमिनीवरती बेकायदा बांधकामं उभी राहिलीच कशी असा सवाल करत खंडपीठानं प्रशासनाला धारेवर धरलं। पूर्वपरवानगीशिवाय कार्यालय सोडणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरती निलंबनासह शिस्तभंगात्मक कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत। त्यामुळे महसूल विभागात खळबळ माजली आहे। पाकिस्ताननं आपलं हवाई क्षेत्र भारतीय विमानांसाठी बंद केल्यामुळे मुंबईसह भारतातून युरोप आणि अमेरिकेला जाणाऱ्या विमानांना लांबचा हवाई मार्ग पत्करावा लागेल। परिणामी हा प्रवास सुद्धा अधिक तासांचा आणि अधिक खर्चाचा होणार असून या मार्गावरील विमान प्रवासाचं तिकीट दर भडकण्याची दाट शक्यता आहे। पहलगाम हत्याकांडानंतर जगभरातील देश पाकिस्तानवरती भडकलेत। अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटनसह जगातील 20 देशांनी या हत्याकांडाचा निषेध केलाय आणि भारताला पाठिंबा दिलाय। या देशांच्या राजदूतांनी दहशतवाद विरोधी लढ्यात भारताच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याचं जाहीर केलंय। राज्यात कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात प्रखर उष्णतेच्या लाटेसह हलक्या पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला। गुरुवारी विदर्भातील ब्रह्मपुरीचा पारा राज्यात सर्वाधिक 45.9 अंशांवरती गेला होता, तर पुण्याचं तापमान सलग 6व्या दिवशी 43 अंशांवरती गेलं। दरम्यान या 3 दिवसात अस्वस्थ करणारे विचित्र वातावरण राहील असं हवामान खात्यानं म्हटलंय। राज्य सरकारनं शेतकऱ्यांना अधिक सुलभरित्या शासकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि दलालांची साखळी मोडीत निघावी यासाठी अॅग्रिस्टॅक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलाय। 2025-26 मध्ये कृषी उन्नती योजनेअंतर्गत अॅग्रिस्टॅक प्रकल्पातील डिजिटल क्रॉप सर्व्हे होणार आहे। एसटीच्या उत्पन्नाचा आलेख दिवसेंदिवस घसरत चाललाय। एप्रिल महिन्यातील भाडेवाढीच्या पटीत उद्दिष्टांच्या प्रमाणे प्रतिदिन सरासरी 33 कोटी 65 लाख इतकं उत्पन्न मिळायला हवं होतं, पण प्रत्यक्षात 29 कोटी 80 लाख रुपये इतकं उत्पन्न प्रतिदिन मिळालंय। ऐन उन्हाळी हंगामात अपेक्षित उत्पन्न मिळवण्यात अपयश आलं असून 3.5 ते 4 कोटी रुपयांनी घट झाली असल्याचं दिसून येत आहे। मिठी नदीतील गाळ उपोषणावरती होणाऱ्या खर्चात दरवर्षी वाढ होते। यावर्षी या कामावर 54 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। मिठी नदीतनं 2,14,315 मेट्रिक टन गाळ काढण्यात येणार आहे। मुंबईतील मच्छरांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुंबई पालिका 22,000 लिटर सायफिनोथ्रिन सोल्युशनची खरेदी करणार आहे। यासाठी 3,40,75,000 रुपये खर्च होणार आहेत। पुन्हा पाहूयात बातम्या वेगवान। कोल्हापुरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला। पावसानं उकड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा दिलाय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सिडकोला दिलेत। या विमानतळाला वॉटर टॅक्सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून अशा प्रकारच्या सुविधा असणारं हे देशातलं पहिलंच आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला। गोंदिया भंडारा जिल्ह्यात मामा तलावाचं खोलीकरण होणार आहे। पहिल्या टप्प्यात 1 धरण आणि 400 तलावातील गाळ काढला जाणार आहे। अमरावती जिल्ह्यातल्या मरियमपूर गावातील आदिवासी बांधवांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। शुद्ध पाण्याची कमतरता असल्यामुळे हे गावकरी तलावाच्या काठावर खड्डे खणून तेच पाणी पितायत। मरियमपूरचा तलाव सुद्धा पूर्णपणे आटल्यामुळे महिला खड्ड्यातनं थोडं थोडं पाणी काढून हंडा भरतात।
अकोल्याच्या मुर्जापूरमधील हिरपूर स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ग्रामस्थांना नाल्याच्या पाण्यातून रस्ता काढत जावं लागतं. अनेक वेळा स्मशानभूमीच्या समस्यांकडे लक्ष वेधून देखील प्रशासनानं कोणतीच कार्यवाही केलेली नाही असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत कोकण विभागीय कीर्तन महोत्सवाला सुरुवात झाली. जगद्गुरू नरेंद्र महाराज यांची उपस्थिती असणार आहे. 5 दिवस चालणाऱ्या या कीर्तन महोत्सवासाठी राज्यातील नामवंत कीर्तनकार महाराज उपस्थित राहणार आहेत. अकोल्यात सकल हिंदू समाजाच्या वतीनं जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत निदर्शनं करण्यात आली. या भीषण हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड तालुक्यात बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारांनी पुन्हा डोकं वर काढलंय. नागरिकांना ताप, जुलाब, खोकला हे आजार झाल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ झाली आहे आणि आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारची यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी वीज समस्यांमुळे वीज विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. अधिकाऱ्यांनी लोड सेटिंगची समस्या तत्काळ मॅनेज करून पुढील 10 दिवस शेतकऱ्यांचा वीज पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. महिला सफाई कामगाराची 7व्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी 18,000 रुपयांची लाच स्वीकारताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 2 कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडण्यात आलं. एसीबीच्या या कारवाईमुळे विद्यापीठात खळबळ माजली. बार्शी शहरात सापडलेल्या ड्रग्ज रॅकेटमध्ये परांडा येथील आरोपी असल्याचं समजल्यानंतर कार्यवाही करण्याच्या अनुषंगानं धाराशिव पोलीस ॲक्शन मोडवरती आलेत. गुन्हा घडल्यापासून धाराशिव पोलीस सोलापूर पोलिसांच्या संपर्कात आहेत. ड्रग्ज रॅकेटमध्ये मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटानं दांडी मारली. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उभाठाला निशाणा साधलाय. हेच काय ते महाराष्ट्र प्रेम आहे? बाळासाहेबांचे नकली आवाज काढणाऱ्या लोकांकडनं काय अपेक्षा ठेवणार असा सवाल त्यांनी केला. साताऱ्याच्या कराड आणि पाटण तालुक्यातल्या 2025 ते 2030 या कालावधीत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांचे सरपंच आरक्षण जाहीर करण्यात आलंय. यामध्ये कराड तालुक्यातील 201 ग्रामपंचायतींपैकी 102 ठिकाणी तर पाटण तालुक्यातील 235 पैकी 119 ठिकाणी महिला आरक्षण पडलंय. छत्रपती संभाजीनगरमध्ये घरफोडीची घटना घडली. आरोपीकडनं चोरी केलेला लॅपटॉप, ॲपल फोन आणि मोटरसायकल असा एकूण 2,38,000चा मुद्देमाल जप्त केलाय. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तसंच इंस्टाग्रामच्या आधारे आरोपीला शोधून काढलं असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालाय. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात भक्तांना पुन्हा लाडूचा प्रसाद मिळणार आहे. लाडू प्रसादातील घोटाळ्याच्या घटनांमुळे मंदिर प्रशासनाकडून लाडू प्रसाद बंद करण्यात आला होता. मात्र आता लवकरच भक्तांना लाडू प्रसाद मिळणार आहे. पुन्हा बातम्या वेगवान. जळगावच्या चोपडा तालुक्यातील चौगावमध्ये अनेकांना किडनीचे विकार होत असल्यामुळे त्या आधारावर गावातील पाण्याच्या नमुन्यांची जिल्हा परिषदेकडून तपासणी करण्यात आली. दरम्यान पाण्याच्या नमुन्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला असून पाणी पिण्यायोग्य असल्याचं या अहवालात म्हणण्यात आलंय. जिल्हा परिषद निवडणुका रखडल्यामुळे माजी जिल्हा परिषद सदस्यांनी तातडीनं जिल्हा परिषदेत बैठक बोलावली. तातडीनं निवडणुका घ्या किंवा जे जिल्हा परिषद सदस्य नियुक्त आहेत त्यांच्या कालावधीला मुदतवाढ द्या अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्यांनी केली. नागपुरात जवळपास 2,200 पेक्षा जास्त पाकिस्तानी नागरिक व्यवसायाच्या निमित्तानं राहत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्यांना आता केंद्र सरकारनं 48 तासात देश सोडण्याचे आदेश दिले. त्याची अंमलबजावणी करण्याचं मोठं आव्हान आता नागपूर पोलिसांसमोर आहे. वेळेमध्ये मालमत्ता कर न भरणाऱ्यांवरती नियमानुसार 2% दंडाची आकारणी केली जाते. मात्र हा 2% दंड अधिक असल्यामुळे थकबाकी वाढत असल्याच्या तक्रारी सातत्यानं पालिकेकडे येत आहेत. त्यामुळे पालिकेकडनं हा दंड 1% इतका करावा असा प्रस्ताव राज्य शासनाला मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय. महारेरानं पाठवलेल्या नोटिशींना प्रतिसाद म्हणून 3,699 प्रकल्पांनी त्यांचे प्रकल्प पूर्ण झाल्याचं आणि ओसी मिळाल्याचं महारेराच्या वेबसाईटवरती अपलोड केल्याचं नमूद केलंय. मात्र या प्रकल्पांना खरंच भोगवटा प्रमाणपत्र दिलं गेलंय का याची खात्री करून त्याबाबतची वस्तुस्थिती कळवावी अशी विनंती महारेरानं संबंधित प्राधिकरणांना केली आहे. राज्य सरकारनं 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये इलेक्ट्रिक बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या माध्यमातून 12 वर्षांवरील प्रवाशालाच बाईक टॅक्सीनं प्रवास करता येणार आहे.
पावसाळ्यातील संभाव्य पूर परिस्थितीत सुद्धा अविरत सेवा देण्यासाठी मध्य रेल्वेनं दिवा, कळवा, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि सायनकुर्ला या पूरप्रवण रेल्वे मार्गावरती सूक्ष्म बोगदे तयार करण्याचं काम हाती घेतलंय. हे काम अंतिम टप्प्यात असून मे महिन्याअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचण्याचा प्रश्न कमी होणार आहे. नवी मुंबईतल्या धक्कादायक घटना समोर आली. अल्पवयीन मुलांकडनं केवळ मौज मजेसाठी दुचाकी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडनं 13 दुचाकी जप्त केल्या आहेत. उबर चालकांचं डमी आयडी बनवून मिळतं, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा धोका निर्माण झालाय. याबाबत उबर कंपनीला जाब विचारण्यासाठी मनसेच्या वतीनं कुर्ल्याच्या मॉलमध्ये घुसून आंदोलन करण्यात आलं. जोपर्यंत अशा आयडी असणाऱ्यांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत उबर बंद ठेवावी अशी मागणी मनसेनं केली. वसईतील धक्कादायक प्रकार समोर आलाय. रेसिंगच्या नादापायी एका आरोपीनं थेट 7 दुचाकी चोरल्या. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. 8 लाखांचा मुद्देमाल त्याच्याकडनं जप्त केलाय. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसस्थानकामध्ये नवीन बस स्थानकं सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे हिंजवडी इथल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी आणि हवाई प्रवाशांना या दोन्ही बसस्थानकाचा फायदा होणार आहे. आज दुपारी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन होईल. मागील 2 आठवड्यांपासून मुंबईकर सततच्या उष्ण आणि दमट वातावरणाला त्रासलेत. मात्र शहरात येणाऱ्या समुद्री वाऱ्यांमुळे तापमानापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. मुंबईतील कमाल तापमान 31 ते 33 अंशांवरती आहे. झिशान सिद्दीकी यांना दाऊद टोळीच्या नावानं धमकीचा मेल आला होता. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग केलंय. धमकीचा मेल अमेरिकेजवळच्या सर्व्हरवरनं पाठवण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालंय. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 125 वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडून तिथे नवीन पूल MMRDA बांधण्यात येणार आहे. त्यासाठी हा पूल पुढील 20 महिन्यांसाठी बंद असेल. पुलाचं बांधकाम आणि पुनर्बांधणीसाठी वाहतूक पोलिसांनी MMRDAला ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं आहे. मध्य रेल्वेच्या शिवस्थानकावरील ब्रिटिशकालीन 112 वर्ष जुन्या उड्डाणपुलाचं पाडकाम नुकतंच सुरू झालंय. या पुलाचं काम पूर्ण होऊन प्रत्यक्षात पूल खुला होण्यास 1 वर्ष वाट बघावी लागणार आहे. शिव उड्डाणपूल खुला करण्यासाठी 31 मे 2026 उद्दिष्ट ठरवण्यात आलंय. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडनं बृहत सूचीवरील पात्र मूळ भाडेकरूंना मागणीनुसार रेडी रेकनरच्या 110% रक्कम मोजावी लागते. मात्र आता मोठ्या घरासाठी मूळ भाडेकरूंना रेडी रेकनरच्या 100% रक्कम मोजावी लागणार आहे. अतिरिक्त क्षेत्रफळासाठी आता कमी रक्कम आकारली जाणार आहे. मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटारं, मिठी नदी यांच्यातील गाळ काढण्यासाठी यंदा मुंबई महापालिका 235 कोटी रुपये खर्च करणार आहे. पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ होणं अपेक्षित असताना आतापर्यंत 30% गाळ काढण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर होणार आहे. शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल शाळा लॉग इन मधनच तसंच पालकांना पाल्यांच्या निकाल संकेतस्थळावरतीच पाहता येणार आहे. व्हिसावर भारतामध्ये आलेल्या 111 पाकिस्तानी नागरिकांचं सध्या पुण्यामध्ये वास्तव्य आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं घेतलेल्या कठोर निर्णयांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतात व्हिसावर आलेल्या या नागरिकांमध्ये मुस्लिम, सिंधी आणि हिंदू समाजाच्या व्यक्तींचा समावेश आहे. घोडबंदर मार्गावरती मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत बदल लागू करण्यात येत आहेत. 26 ते 29 एप्रिल या कालावधीत वाहतूक बदल लागू होणार आहेत. या मार्गावरील वाहतूक भिवंडी मार्गे वळवण्यात आल्यामुळे या मार्गावरती वाहनांचा भार वाढून कोंडी वाढण्याची शक्यता आहे. मालवण शहरातील मेढा इथे राजकोट किल्ला इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवा पुतळा उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय. हा पुतळा 200 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाला सहज तोंड देईल असा बनवलेला असून ऑस्ट्रेलियातल्या कंपनीनं याची चाचणी केली आहे. पुणे जिल्हा परिषदेनं महापालिकेला पत्र पाठवून जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतींच्या बदल्यात 136 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी केली. त्याबाबत महापालिकेनं कोणताही निर्णय घेतलेला नाही. पुणे महापालिकेत 34 गावं समाविष्ट झाली आणि ही गावं महापालिकेत आल्यानंतर तिथल्या शाळांच्या इमारती जिल्हा परिषदेकडनं महापालिकेकडे हस्तांतरित झाल्या. काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात चिंता व्यक्त होत असताना भारतीय नौदलानं स्वदेशी बनावटीच्या INS सुरतवरनं समुद्रसपाटीखालील लक्ष्यावरती अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला. यातून भारतानं आपली सागरी ताकद आणि सामरिक सज्जता पुन्हा अधोरेखित केली.
नागपूर शहरातील गुन्हेगारीवरती नियंत्रण राहावं यासाठी नागपूर पोलिसांनी 48 तास कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. या दरम्यान पोलिसांनी 33 पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या 305 गुन्हेगार आणि हिस्ट्री शूटर्सची झाडाझडती घेतली. तसंच पोलिसांनी केवळ त्यांची तपासणीच केली नाही, तर प्रत्येक गुन्हेगारासोबत तपास पथकानं फोटो काढून त्याचा अहवाल देखील तयार केलाय. ग्रॅज्युएटीबाबत उच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिलाय. कर्मचाऱ्यानं नोकरी सोडल्यास पुढच्या महिन्याभरातच त्याची ग्रॅज्युएटीची रक्कम दिली पाहिजे. त्यापेक्षा अधिक काळ विलंब केल्यास त्या कर्मचाऱ्याला वार्षिक 10% व्याजदरानं ग्रॅज्युएटीची रक्कम देणं बंधनकारक आहे, असा निर्वाळा न्यायालयानं दिला. शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झालाय. त्यावरती शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी सडेतोड उत्तर दिलं. लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा देण्यात आली, तुम्ही घरून पैसे भरले नाहीत असं प्रत्युत्तर खडसेंनी दिलं. पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतलेत. दरम्यान आणखी 232 प्रवाशांसाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करते. पहलगाममध्ये अडकलेल्या या प्रवाशांना लवकरच महाराष्ट्रामध्ये आणलं जाणार आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 16,885 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण 2,822 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देशभरातून तीव्र संताप आणि प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यातच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी एक्सवरती एक पोस्ट करत कलमा वाचायला शिकत असल्याचं म्हटलंय. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील स्वयंपाकघर आणि स्वच्छतागृहांचा दर्जा आता त्यांच्या छायाचित्रांवरून समजणार आहे. यासाठी शाळेचं नाव, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड म्हणजे स्वयंपाकघर, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा असलेली आणि जिओ टॅगिंग केलेली छायाचित्र अपलोड करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने दिलेत. श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 350 पेक्षा जास्त अर्ज आलेत. त्यातून 21 लोक निवडायचे, तर सगळ्यांना समाधानी करता येत नाही. उमेदवार नाही मिळालं तर काम सुरू करा, उमेदवारी नाही मिळाली तरी काम सुरू करा, रुसवे फुगवे नाराजी दाखवू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. राज्यात मागील आठवड्याभरातील सर्वाधिक अशी 2,37,000 क्विंटल इतकी कांद्याची आवक झाली. यात नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची सर्वाधिक 1,44,000 क्विंटलची आवक झाली. उन्हाळ कांद्याला कमीत कमी 840 रुपयांपासून ते 1,250 रुपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला. चालू हंगामात देशभरात कापसाचं उत्पादन घटलंय. खर्च वाढला असून उत्पादकता घटल्यानं तसंच कापसाला MSPच्या आसपास दर मिळत असल्यामुळे शेतकरी कापसाला पर्यायी पीक शोधतायत. त्यामुळे येत्या खरीप हंगामात देशात कापसाचं पेरणी क्षेत्र किमान 18 ते 20% घटणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवलाय. पहलगाममधील पर्यटकांवरती झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. देशवासियांना दहशतवाद्यांचा समूळ विनाश हवाय अशी मागणी संपूर्ण देशानं केली. या घटनेनंतर मोहन भागवत यांनी सुद्धा संताप व्यक्त केला. अष्टभुजा शक्तीनं राक्षसांचा सर्वनाश करायला हवा, ही लढाई धर्म आणि अधर्माची आहे, असं वक्तव्य भागवतांनी केलं. पहलगाम दहशतवादी हल्ला केलेल्यांना शिक्षा मिळणं आवश्यक आहे. खरं तर त्यांच्यावर बसलेले जे आहेत त्यांना काश्मीर आणि भारतात नेहमीच अशांतता हवी आहे असं वाटतंय. त्यामुळे मुळापासून धडा शिकवण्याची गरज आहे, असं MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी म्हटलं. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची मोहीम आणखी वेग घेतेय. आज 232 प्रवाशांसाठी विशेष विमानाचं नियोजन करण्यात आलंय, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ भारतानं पाकिस्तान विरोधात कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अटारी बॉर्डरवरती दररोज होणाऱ्या रिट्रीट सेरेमनीमध्ये बदल बघायला मिळाला. भारतीय गार्ड कमांडर आणि पाकिस्तानी गार्ड कमांडर यांच्यात प्रतिकात्मक हस्त आंदोलनाची परंपरा बंद केली गेली आहे. शिवाय कार्यक्रमादरम्यान दरवाजे देखील बंदच आहेत. जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी भारतानं कठोर पावलं उचलली आहेत. त्याच अनुषंगानं हवाई दलानं युद्धसराव देखील सुरू केलाय. यावेळी राफेल जेट्सच्या नेतृत्वाखालील लढाऊ ताफ्याचं शक्तिशाली प्रदर्शन करण्यात आलं. बदलणाऱ्या कर धोरणामुळे जगभरातील वस्तू व्यापारात 0.2% घसरण होऊ शकते, असा इशारा जागतिक व्यापार संघटनेनं दिलाय. ट्रम्प यांनी त्यांच्या टार्गेटवरील 70 पेक्षा अधिक देशांवरती शुल्क लावण्याचा निर्णय रेटलाच तर जागतिक व्यापारात 1.5% घसरण होऊ शकते. थ्रोट इन्फेक्शनच्या रुग्णांची संख्या वाढते. थ्रोट इन्फेक्शन ही एक आरोग्य समस्या आहे. वयाच्या कोणत्याही टप्प्यावरती या आजाराचा सामना करावा लागू शकतो. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पुन्हा एकदा वाढलाय. त्यातच पाकिस्तानवरती भारतानं कायदेशीर स्ट्राईक केल्यामुळे पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळलाय.
मुंबई विद्यापीठाच्या संलग्न विधी महाविद्यालयामध्ये 75% उपस्थितीची अट बंधनकारक करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली. त्यामुळे आता विद्यापीठाच्या संलग्न विद्यापीठातील लॉच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. मुंबईत गेल्या वर्षीच्या पहिल्या 3 महिन्यांच्या तुलनेत चालू वर्षाच्या पहिल्या 3 महिन्यात देशातील प्रमुख 7 शहरांमध्ये गृहविक्रीत 12% घट झाली. ऐन उन्हाळ्यात मुंबईत पाणी प्रश्न ऐरणीवर आलाय. पुनर्विकासाचे वेध लागलेल्या धारावीत दूषित अनियमित पाणी पुरवठा होतोय. बेकायदा जलजोडण्यांमुळे अपुऱ्या दाबाने येणारं पाणी तर दुसरीकडे टँकर माफियांकडून होणारी आर्थिक लूट यामुळे रहिवासी अक्षरशः मेटाकुटीला आलेत. नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची 48 तासामध्ये निश्चित केलेल्या स्थळावरती विल्हेवाट लावावी. त्यासोबत पावसाळ्यात नाल्यांचा प्रवाह वाहता राहील याची दक्षता घ्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला दिलेत. जागतिक वसुंधरा दिनाचं औचित्य साधत हरियाणातील पिंजोर इथे लांब चोचीची 20 आणि पांढऱ्या चपाटीची 14 गिधाडं महाराष्ट्राच्या वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी या पक्ष्यांचं BNHSच्या पिंजोर इथल्या प्रजनन केंद्रातून राज्यामध्ये स्थलांतर करण्यात आलंय. महापालिका कार्यक्षेत्रात पे अँड पार्किंगसाठी ठेकेदार नियुक्त केले जाणार आहेत. यासाठी महापालिकेनं इच्छुक आणि पात्र ठेकेदारांकडून प्रस्ताव मागवलेत. पे अँड पार्किंगसाठी एकूण 34 ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल त्या ठिकाणी आवश्यक तपासणी करून 24 तासांच्या आत टँकरनं पाणी पुरवठा सुरू करावा. टंचाईग्रस्त गावात नागरिकांना पिण्याचं पाणी कमी पडणार नाही याची दक्षता संबंधित यंत्रणांनी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिलेत. वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पीक विमा मिळालेला नाही. त्यामुळे तत्काळ नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष दामोअण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी अमरावतीच्या अंजनगाव सुरजे तहसील कार्यालयावरती महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि उभाठाचे आमदार गजानन लवटे यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. ठाण्यातल्या सिद्धेश्वर तलावात दूषित पाण्यामुळे तलावातील हजारो मासे मृत्युमुखी पडले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात अज्ञात चोरट्यांनी दारूचं दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. शटर तोडताना चोरीची घटना उघडकीस आल्यामुळे चोरीचा प्रयत्न फसला. बुधवारी चौफुलीजवळ एका दारूच्या दुकानातनं याच चोरट्यांनी 10 लाखांची दारू लंपास केली होती. बीड जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. उष्णतेमुळे चालत्या बसच्या इंजिननं पेट घेतला. चालक आणि वाहकानं प्रसंगावधान राखत वेळीच प्रवाशांना बाहेर काढलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जळगावच्या कसगावात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी मिरवणूक देखील काढण्यात आली. दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी यात सहभाग घेतला. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. ट्रेड असोसिएशननं बंद पुकारला असून भाजी मार्केटसह इतरही दुकानं बंद ठेवण्यात येणार आहेत. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून आज देशभरात कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. या मोर्चात मल्लिकार्जुन खरगेंसह राहुल गांधी देखील सहभागी होणार आहेत. घरच्या मैदानावर पराभवाची हॅट्रिक करणाऱ्या RCBनं दमदार पुनरागमन करत घरच्या मैदानावरतीच राजस्थानचा 11 धावांनी पराभव केलाय. बेंगळुरूनं दिलेल्या 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थाननं कडवी झुंज दिली.